बिहार श्री सम्राट चौधरी जी माननीय उप मुख्यमंत्री बिहार, श्री कनकवर्धन सिंह देव जी माननीय उप मुख्यमंत्री ओडिशा, श्री प्रवती परिदा जी माननीय उप मुख्यमंत्री ओडिशा, श्री चौना मीन जी माननीय उप मुख्यमंत्री अरुणाचल प्रदेश, श्री प्रेस्टोन तिन सोंग जी माननीय उप मुख्यमंत्री मेघालय, श्री यान तुंगो पातन जी माननीय उप मुख्यमंत्री नागालैंड, श्री टी.आर. जेलियांग जी माननीय उप मुख्यमंत्री नागालैंड, श्री स्नेहा बलंगधर जी माननीय उप मुख्यमंत्री मेघालय, परकीय आक्रमकांच्या छातीवर हिंदवी स्वराज्याचा भगवा फडकवणारे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक महापराक्रमी लोककल्याणकारी छत्रपती शिवाजी महाराज की हिंदू हृदय सम्राट परम पूजनीय बाळासाहेब ठाकरे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा देवी और सज्जनों, बस कुछ ही अवधि में भारत के प्रधानमंत्री माननीय श्री नरेंद्र मोदी जी का इस समारोह स्थल पर आगमन होगा। उनकी गरिमामयी उपस्थिति का हमें लाभ होगा। हम बड़े भाग्यशाली हैं। करताल ध्वनि के साथ, जय जयकार के साथ, तालियों की गूंज के साथ हम उनका स्वागत करेंगे। भारताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदी जी यांचं शपथ ग्रहण मंचावर आगमन होतात। आपण टाळ्यांच्या गजरात आणि जय जयकाराने त्यांचं स्वागत करूया। त्यानंतर लगेचच पोलीस बँड पथकाद्वारे राष्ट्रगीत सादर होईल आणि तत्पश्चात राज्यगीत होईल। त्यामुळे पोलीस बँड पथकाचं सादरीकरण आपण सर्वांनी सन्मानार्थ उभं राहायचं आहे। कार्यक्रमाची सांगता देखील राष्ट्रगीताने होणार आहे। त्याकरता देखील आपण उभं राहायचं आहे। पोलीस कर्मदलांपैकी सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांना विनंती आहे, सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ते आता बंद करण्याची सूचना। सांस्कृतिक मंचाच्या डावीकडील जे गेट आहे ती बंद करण्याची सूचना। मंचावर सगळ्यांचंच आगमन झालेलं आहे। देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची आता प्रतीक्षा आहे। फक्त 10 मिनिटं शिल्लक आहेत। 10च मिनिटात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शपथ घेतील। या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सगळेच जण सध्या व्यासपीठावर विराजमान आहेत। समोरही जी आसन व्यवस्था आहे तिथेही सर्वजण बसलेले आहेत। काही वेळापूर्वीच ही संपूर्ण आसन व्यवस्था फुल झाली आणि त्यानंतर आणखीन काही खुर्च्यांची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र सध्या प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्वसामान्य नागरिक, विशेष आमंत्रित आणि मंचावर उपस्थित असलेले मान्यवर या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये अगदी काही मिनिटांमध्ये 9च मिनिटांमध्ये देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत आहेत। राज्यपालांचं आगमन या कार्यक्रमामध्ये झालेलं आहे आणि त्यांच्या पाठोपाठच जे शपथ घेणार आहेत ते सर्वजण पोहोचत आहेत। देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत। गंगाधरराव फडणवीस, अगदी काही क्षणांमध्ये राज्यपाल हे देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील। महाराष्ट्राचे पदनियुक्त मुख्यमंत्री यांचं आगमन झालेलं आहे।
राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन हे काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांना पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील आणि त्यांच्यासोबत लगेचच उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही शपथ घेतील. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र सरिताताई गंगाधरराव फडणवीस देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी शपथविधी साधारण एकाच समारंभाला पद्धतीचा पोशाख परिधान केलेला आहे. सर्वातून तालुक्यातून गावागावातून खेड्यापाड्यातून जमलेल्या महाविराट जनसमुदायाकडून टाळ्यांच्या गजरात स्वागत होऊन जाऊ दे मंडळी. एकनाथ शिंदे ज्यांच्या नावाबद्दल, ज्यांच्या या कार्यक्रमाच्या उपस्थितीबद्दल गेले अनेक दिवस चर्चा सुरू होत्या. अगदी आज सकाळपासून सुद्धा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त चर्चा जर कुठल्या नावाची होती तर ती एकनाथ शिंदेंच्याच नावाची होती. सगळा सस्पेन्स एकनाथ शिंदे यांनी अगदी काही मिनिटांपूर्वी दूर केला आणि त्यानंतरच या शपथविधी सोहळ्याच्या या सगळ्या दृश्यांकडे सगळ्यांचं लक्ष गेलं. कारण एकनाथ शिंदे हे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही, या मंत्रिमंडळात सहभागी होणार की नाही या संदर्भातला सस्पेन्स अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता. कार्यक्रमाच्या सोहळ्यासाठी जेमतेम 1.5 तास उरलेला असताना एकनाथ शिंदे यांच्या वतीनं पत्र राज्यपालांकडे सुपूर्द करण्यात आलं आणि मगच एकनाथ शिंदे हे या मंत्रिमंडळामध्ये सहभागी होत आहेत, उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत हे स्पष्ट झालं आणि एकनाथ शिंदे आता या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेत. प्रतीक्षा आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनाची. महाराष्ट्राचे सध्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. कारण कालच्या पत्रकार परिषदेमध्ये एकनाथ शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते, अनेक राजकीय चर्चा होत होत्या. पण आता एकनाथ शिंदे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे सुद्धा कार्यक्रमामध्ये उपस्थित झालेत. खरं तर मुंबईमधल्या तापमानाचा पारा फेंगल चक्रीवादळानंतर अचानकपणे वाढलेला आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या ठिकाणी आता सध्या प्रचंड उष्मा आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस अगदी बाजूबाजूच्या खुर्च्यांवर बसले. दोघांचा पेहरावही जवळपास सारखाच आहे आणि एक खुर्ची सोडून एकनाथ शिंदे बसलेले आहेत आणि पुढच्या 5च मिनिटात शपथविधीच्या कार्यक्रमाला सुरुवात होतीये. देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी हा ऐतिहासिक दिवस आणि आयुष्यातला हा सगळ्यात मोठा आणि आनंदाचा क्षण म्हणावा लागेल. कारण राजकीय नेता म्हणून त्यांच्या कारकिर्दीला जी सुरुवात झाली होती त्यातला सगळ्यात कठीण काळ त्यांनी गेल्या 5 वर्षांमध्ये पाहिलाय आणि त्यानंतर मिळालेलं हे मोठं यश, घवघवीत यश, पावन महाराष्ट्र भूमी त्याच्यानंतर एकमतानंच देवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. खरं तर इतकं मोठं यश मिळाल्यानंतर अनेक राज्यांमध्ये नेतृत्व बदल करण्याचा भाजपची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भाजपने हे धक्के अनेक राज्यांमध्ये दिलेले आहेत. महाराष्ट्रामध्येही तसा धक्का दिला जाऊ शकतो का अशी शंका होती, अशा चर्चा होत्या. मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्येच या निवडणुका लढवल्या गेल्या. गेली 5 वर्ष देवेंद्र फडणवीसच भाजपचं नेतृत्व राज्यामध्ये करत होते. त्यामुळे इतक्या मोठ्या यशाचं नेतृत्व हे देवेंद्र फडणवीसांकडेच असावं अशी शक्यता गृहीत धरली जात होती आणि त्यानुसारच झालं. महाराष्ट्रामध्ये कोणतंही धक्कातंत्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून अवलंबवलं गेलं नाही आणि देवेंद्र फडणवीस यांची एकमतानं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून भाजपचे विधिमंडळ नेते म्हणून निवड करण्यात आली. ऐतिहासिक सुवर्ण क्षणांचे साक्षीदार होणार आहोत. बोला भारत माता की वंदे, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम. देशाचे विशिष्ट अतिविशिष्ट नेते मुख्य मंचावरती जमलेले आहेत. कार्यक्रमाची सुरुवात लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकांमध्ये काय होणार या संदर्भात अनेक चर्चा होत्या. राज्यगीताने होईल. लोकसभेमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये भाजपला, एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात शिवसेनेला, अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसला भरीव कामगिरी करता आली नव्हती.
त्यामुळं तीच बँड पथकाचं तसाच निकाल हा विधानसभेला दिसणार का अशा शंका व्यक्त होत होत्या. मात्र जो काही मधला कालावधी मिळाला 2-3 महिन्यांचा, त्या कालावधीमध्ये तीनही नेत्यांनी अगदी कठोर प्रयत्न केले, वेगवेगळ्या योजना राबवल्या. त्यापैकी लाडकी बहीण योजना ही मोठी गेम चेंजर ठरली. आक्रमकपणे प्रचार केला आणि या सगळ्याचं फळ म्हणून अवघ्या 2-3 महिन्यांमध्ये महाराष्ट्रामधलं राजकीय वातावरण बदललं आणि 2024च्या विधानसभा निवडणुकांमध्ये लोकसभेच्या अगदी वेगळा निकाल लागला आणि प्रचंड मोठं बहुमत, स्लाइडिंग विक्ट्री ज्याला म्हणू शकतो तेवढं बहुमत हे या महायुतीच्या तीनही पक्षांना मिळालं आणि 200 पेक्षा जास्त आमदारांचं भक्कम असं सरकार हे आता महाराष्ट्रामध्ये आकाराला येते. शुरू करें, आप अपनी जगह पर खड़े हो जाएं. साथ ही इस आयोजन का समापन राष्ट्रगीत के साथ होगा. जैसे ही पोलीस बँड अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासाठी सुद्धा ही निवडणूक कसोटीची होती, कारण त्यांच्या नेतृत्वामध्ये त्यांच्या पक्षाची ही पहिली विधानसभेची निवडणूक होती. दोघेही जण आपल्या मूळ पक्षामधनं बाहेर आले होते. त्यानंतर मूळ पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांना मिळालं होतं. मात्र जनता स्वीकारणार का, आपले आमदार पुन्हा निवडून येणार का हा प्रश्न कायम होता. पण 2024च्या निवडणुकीनं या निकालाचं, या प्रश्नांची उत्तरं दिली आणि एक मोठं सरकार, एक प्रचंड मोठ्या आमदारांचं संख्याबळ असलेलं सरकार हे आता महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात येते. The program will commence with the national anthem. देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर हास्य आहे. खरं तर गेले 4-5 दिवसच होते हा सगळा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी. मात्र फडणवीसांनी स्वतः जातीनं लक्ष घालून या संपूर्ण भव्य दिव्य शपथविधी सोहळ्याचं आयोजन केलं. आझाद मैदानाची त्यासाठी निवड करण्यात आली, कारण जास्तीत जास्त लोकांना या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावं. अवघ्या महाराष्ट्रामध्ये सध्या उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, पदाधिकाऱ्यांमध्ये. कुठल्याही क्षणी भारताचे पंतप्रधान माननीय श्री अवघा 1.5 मिनिट शपथविधीसाठी शिल्लक आहे आणि पुढच्याच काही क्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्यासपीठावर आगमन होईल आणि औपचारिकपणे कार्यक्रमाला सुरुवात होईल. शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू द्या. याच प्रेमापोटी हा अथांग असा जनसमुदाय इथे लोटलेला आहे. आपला उत्साह आणि ज्या जोशामध्ये आपण सर्व इथे महाराष्ट्रातल्या जिल्ह्या शेवटचा मिनिट बाकी आहे शपथविधीच्या कार्यक्रमासाठी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगमनासोबतच शपथविधीचा कार्यक्रम सुरू होईल. काही वेळापूर्वीच नरेंद्र मोदी यांचं मुंबईमध्ये आगमन झालेलं आहे आणि ते थेट आझाद मैदानाकडे यायला निघालेले आहेत. पुढच्या काही क्षणांमध्ये नरेंद्र मोदी हे आझाद मैदानावर उपस्थित असतील आणि त्यांच्याच उपस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील आणि सोबतच अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. ऐतिहासिक विजय, ऐतिहासिक दिवस फक्त भाजपसाठीच नाही तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासाठी सुद्धा आणि त्यांच्या पक्षांसाठी सुद्धा, कारण मोठं यश मिळाले, ऐतिहासिक यश मिळाले. इतक्या प्रचंड मंडळी बहुमतानं हे सरकार अस्तित्वात येतंय, आकाराला येतंय. यामधले फक्त 3च मंत्री, 3च प्रमुख नेते आता शपथ घेत आहेत. मंत्रिमंडळामधल्या इतर नेत्यांचा सुद्धा या शपथविधी सोहळ्यामध्ये समावेश करावा अशी अपेक्षा होती, मागणी होती. मात्र तसं झालं नाही. फक्त 3च नेत्यांचा शपथविधी या कार्यक्रमामध्ये होतोय. मंत्रिमंडळामध्ये कुणाकुणाला स्थान दिलं जाईल त्यावर चर्चा होऊन त्यानंतर शपथविधी सोहळा त्यांचा संपन्न होईल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कार्यक्रमामध्ये आगमन झालंय. नरेंद्र मोदी हे उपस्थित झालेत. अगदी कार्यक्रमाची जी वेळ दिली होती बरोबर त्याच वेळी नरेंद्र मोदी यांचं आगमन झालंय आणि आता पुढच्या काही क्षणांमध्ये देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदाची शपथ दिली जाईल. माननीय राज्यपाल महोदय, इतर सर्व मान्यवर यांच्या हार्दिक स्वागत आहे. आता सर्वांनी कृपया राष्ट्रगीत
आणि राज्यगीतसाठी उभा राहावे.